स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहे तरुण इंजिनियर अनिल दाभाडेजी, ज्यांनी नुकतीच या फील्डमध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. सो त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता, शैक्षणिक प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे आपली शाळा कुठली होती, आपलं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळं तुम्हाला असं वाटलं की आपण पण इंजिनिअरिंग क्षेत्रात जावं. काय सांगाल? सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही मला इथे कार्यक्रमात बोलवल्याबद्दल आयकॉन स्टीलच्या. आणि तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं? माझं शिक्षण हा जिंतूरमध्येच झालेलं आहे. इथेच डिप्लोमा शासकीय गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तिथे मी डिप्लोमा केला होता सिव्हिलचा. ओके, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहिल्या प्रोजेक्टची काय आठवण सांगाल? पहिला प्रोजेक्ट कसा होता, कुठला मिळाला किंवा कुणाच्या रेफरन्समुळे मिळाला? सर मी वडिलांसोबतच फील्डवर काम करत होतो. समजा वडिलांसोबत गाडीवर जाणे येते, तर त्यामुळे मला आवड बी झाली होती. तर तिथेच मला एक संस्थेचे सहकारी म्हणजे कर्मचारी भेटले होते. भावसार फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेत मी सर्वप्रथम काम करायला चालू केलं होतं. मग त्यांच्यासोबत मी 1-1.5 वर्ष काम केल्याच्या नंतर मला इकडं पंचायत समिती जिंतूरमध्ये रुरल इंजिनियर म्हणून काम करण्यास संधी भेटली आता लास्ट इयर. आता मी ॲज पंचायत समितीला रुरल हाऊसिंग इंजिनियर म्हणून एक्सपिरियन्स चालू आहे माझा. ओके ओके. सो आता येऊया आपण काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रातलं बरंच मोठं आहे. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेताना तुम्ही काय काळजी घेता किंवा कशी ती परिस्थिती हाताळता? सर्वप्रथम त्यांना आम्ही थोडी माहिती देतो, गायडन्स देतो की बाबा ऍक्च्युअल काम काय करायचे. त्यानंतर ते वर्कर जे येतात ते सगळे अपडाऊन हे करतात. तर त्यामुळे त्यांना आम्ही फर्स्ट ऑफ ऑल टोटल माहिती देतो, कन्स्ट्रक्शन काय एक्झॅक्ट किती साईज आहे, आणि त्या हिशोबानेच आम्ही त्याला काम करण्यास सुरुवात सांगतो. सो आता येऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते म्हणजे तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये काम करत असताना बऱ्याचदा असं होतं की कस्टमरचं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे आणि त्याच्या अपेक्षा तर खूप जास्त असतात. अशा वेळेला तुम्ही क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग कसा साधता किंवा कसा साधायला पाहिजे एखाद्या इंजिनियरनं, तुम्हाला काय वाटतं? सर क्वालिटीमध्ये तर आम्ही कॉम्प्रोमाइज करायलाच लावतात फर्स्ट ऑफ ऑल कस्टमरला. एक वाटल्यास त्याला आम्ही म्हणतो एखादी ब्लॉक कमी करा, पण आम्ही क्वालिटीमध्ये त्याला कॉम्प्रोमाइज सांगत नाही. जसं की आता तुमचा माहिती दिसतो की बाबा जर त्याचं ग्राउंड प्लस सेकंड फ्लोअरचं जर काम असेल तर आम्ही त्याला सजेस्ट करतो की तुम्ही सध्या पहिले ग्राउंड फ्लोअरच कम्प्लीट करून घ्या. तुमच्याकडे जर पैसे नसेल, कॉस्ट मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्या हिशोबाने आम्ही एस्टिमेट करून देतो, त्यावेळेसच त्याला कामास सुरुवात करायला लावतो. तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काही कामं केलेली आहेत का या माध्यमातून? सर हे फक्त हे पंचायत समिती अंतर्गत ज्या योजना आहेत त्याच्याच समजा त्या योजनेच मी काम केलेलं आहे. बाकी सारे संस्थे बाकी दुसरं काम केलेलं नाही. बरं. साधारणपणे कुठल्या प्रकारची काम होती, काही नावं सांगू शकाल का? सर आता नवीन योजना आलेल्या आहेत, प्रधानमंत्री आवास योजना म्हणून, आणि रमाई आवास योजना आहेत, शबरी आवास योजना आहेत. अशा शासकीय घरकुलच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनेत काम केलेलं आहे. बरोबर. दुसरं, स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे आपण वापरलं पाहिजे? सर स्टील मध्ये आम्ही आता तुमच्याच कंपनीचे आयकॉन स्टीलचे आम्ही प्रोडक्ट वापरलेले आहे. त्यानुसार आम्हाला माहिती की त्याचे जे फ्लेक्सिबिलिटी असते, जे काय 10 mm 12 mm आम्हाला जे काही लागते, आम्ही जे इस्टिमेटला देतो त्या हिशोबानेच आम्ही त्या गुत्तेदार किंवा ते लाभार्थी आम्ही त्यांना सांगतो की बाबा असं या स्टीम इतक्या MM चं याच कंपनीचं वापरा, कारण त्या कन्स्ट्रक्शन साठी ते योग्य आहे. असं त्या हिशोबानेच आम्ही माहिती देत असतो. बरोबर. दुसरं, आता काम केलेल्यापैकी एखादा असा प्रोजेक्ट सांगू शकाल का की जो काम करताना थोडा एक वेगळा आनंद मिळाला, समाधान मिळालं, किंवा असा एखादा क्षण प्रसंग की जेव्हा आपण लोकांना घर देतो त्यांचं बांधून, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला जास्त दिसला, असा एखादा प्रोजेक्ट आहे का कुठला? सर आता हे जे शासकीय योजना आहेत याच्यामध्ये सर लाभार्थ्यांना ऍक्च्युअल मध्ये घरच नसते, ते झोपडीमध्ये किंवा पत्राच्या शेडमध्ये राहतात. तर ते जे आम्ही तेव्हा त्याचं घर कम्प्लीट करून ते आमच्याकडे येतात की सर आम्हाला सगळ्या योजनेचा लाभ बी भेटला, घर बी झालं, सगळं झालं, तर त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान राहते. त्याच्याकडे पाहून आम्हाला समाधानी असतो आम्ही की आनंद होतो, आपण काहीतरी एक चांगलं काम केलं समाजासाठी म्हणा, जॉबसाठी म्हणा, एक आपण समाज म्हणून चांगलं काम केलं. ओके. आणि असा एखादा प्रसंग जो काम करताना काही अडचणी आल्या किंवा समस्या आल्या आणि त्या समस्येवर तुम्ही कशी मात केली, त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तसा एखादा प्रसंग सांगता येईल का? सर म्हणजे आता कसं राहते, काही ठिकाणी कामात म्हणजे आता मटेरियलमुळे लोकांना अडचणी येतात, काही ठिकाणी शासकीय योजनेच्या याच्यात अनुदानात हे राहते,
तर आम्ही होईल तेवढी लोकांना मदत करत असतो. आणि विषय म्हणजे जर एखाद्या चालू कामात काही प्रॉब्लेम आला तर आम्ही त्याला सरळ आमचे नंबर देऊन आम्ही त्याला फोन करा म्हणतो आणि तिथे जाऊन आम्ही स्वतः ते प्रॉब्लेम सॉल्व्ह जेवढा होईल तेवढा करायचा बघतो. मग ते कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असो त्या हिशोबाने आम्ही सॉल्व्ह करतो. आणि तुम्ही जसं आता म्हटलं तसं आयकॉन स्टील तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापरलंय, तर मग तुमचा प्रॉडक्ट म्हणून अनुभव कसा होता किंवा सर्व्हिस म्हणून अनुभव कसा होता? सर्व्हिस म्हणून मी सर जसं मला लहानाचा मी मोठा झालो तेव्हापासून कंपनीचं नाव ऐकलेलं आहे आणि ते अं, जेवढा आतापर्यंत त्याचं मी बी मटेरियल हे केलेलं आहे त्या हिशोबाने क्वालिटी आतापर्यंत कधी चेंज नाही झाली ना, कॉम्प्रोमाइज कंपनीकडून बी नाही झालं ना. इकडे खाली आम्ही बी कामात जे वापरलं त्यानुसारच अनुभव आहे, त्यानुसारच आम्ही आयकॉन स्टीलला रेफर करतो. सो हे होते यंग इंजिनियर अनिल दाभाडेजी आणि ते शासकीय संस्थांसाठी सुद्धा काम करतात. आणि मला असं वाटतं की देश उभारणीमध्ये अशा तरुण इंजिनियरचा वाटा मोठा असतो, कारण एक प्रकारे शासकीय योजना ग्रामीण भागांपर्यंत, दुर्गम भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि विकासाचं काम असे इंजिनियर्स करत असतात. सो भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, पर्यायाने देश सेवा तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.